सोनई या ठिकाणी आज संपन्न होणारा पुण्यस्मरणाच्या निमित्तानं एका पुण्यवान मातेचा हा पुण्यस्मरण सोहळा वारकरी संप्रदायामध्ये अध्यात्म क्षेत्रामध्ये निर्हेतुक आणि अत्यंत शुद्ध सात्विक योगदान देणारे काही साधक मंडळी या महाराष्ट्रामध्ये, ज्यांच्यामुळे हा संप्रदाय गावखेड्यापर्यंत सर्व ठिकाणी चांगलं काम करू शकतो, अशा सर्व हेतूनं काम करणाऱ्या साधकांपैकी आमच्या भगिनी आपल्या सर्वांचं या पूजनीय तुलसी देवीजी यांच्या पूजनीय मातोश्रींचं आजचं हे पुण्यस्मरण आहे. या पुण्यवान मातेनं एका पुण्यात्म्याला जन्म दिला आणि वारकरी संप्रदायासाठीचं योगदान या कुटुंबानं दिलं आणि म्हणून आज वैकुंठवासी भक्तिमती पूजनीय मातोश्री बाबूबाई गोपाळराव नाकाडे यांचं पुण्यस्मरण आपण सर्व उपस्थित राहून या ठिकाणी साजरं करतोय. भजन कीर्तन अन्नदान द्वारा अर्थात मागील 7 दिवसांमध्ये कथा संकीर्तन आदी हरिभजन अन्नदान आदी सर्व सेवा पार पडलेल्या आहेत, अतिशय भक्तिभावानं पार पडले आणि आज या संपूर्ण ज्ञान यज्ञाची सांगताही आहे. पुण्यस्मरण देखील या ठिकाणी आपण करतोय. अर्थात तुलसी देवींचे पूजनीय पिताश्री वैकुंठवासी गोपाळरावजी नाकाडे आणि ज्यांचं आज पुण्यस्मरण आहे त्या मातोश्री पूजनीय बाबूबाई गोपाळरावजी नाकाडे, हे दोघेही आध्यात्मिक पिंड असलेले माता पिता. दोघांनाही अध्यात्माची आवड. त्यांचे देवींचे वडीलही माळकरी होते, वारकरी होते. आणि मातोश्रीच्या बाबतीत काय बोलावं, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, त्यांचं स्मरण करून आपणच पुण्य प्राप्त करावं एवढ्या त्या पुण्यशील होत्या, ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये 13.5 कोटी नामजप पूर्ण केला. मला वाटतं कोटीच्या कोटी उड्डाणं व्यवहारामध्ये घ्यावी अशा आकांक्षा सगळ्यांच्या असतात, पण कोटीच्या कोटी नामजप व्हावा हे ध्येय पुन्हा निष्ठावंत साधकांचंच असतं आणि ते भाग्य सुद्धा फार विरळ्या सत्पुरुषांना स्त्रियांनाच लाभतं. इतका मोठा नामजप 13.5 कोटीचा नामजप त्यांनी केला. अखंड नामजप त्यांचा चालूच होता. शिकलेल्या होत्या, कष्ट करणं आणि कष्टातून आपल्या परिवाराला 4 मुली, संपूर्ण परिवार, तुलसी देवी आणि इतर त्यांच्या 3 बहिणी आणि सगळा परिवार. परंतु कष्ट करत असताना जीवनामध्ये त्यांनी अध्यात्माचा विसर पडू दिला नाही. तुकोबाराय असं म्हणतात, विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा तुके आनंदा विठ्ठल. आपण सुखाचे दिवस आले तरीही देवाला विसरू नये, कारण सुखामध्ये प्रमाद घडण्याची शक्यता असते, उन्माद होण्याची शक्यता असते. या प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या आमच्या दिदीजी सुद्धा उपस्थित झाल्या, त्यांनाही धन्यवाद व्यक्त करतो. आणि म्हणून मातोश्रींनी आपल्या जीवनात चढउतार पाहत असताना त्यांनी आपल्या पतीला साथ दिली, कुटुंबाची सेवा करताना कष्ट घेतले, अगदी मोलमजुरीसारखी कष्टाची कामं त्यांनी केली. मला वाटतं आपण सगळेच जण शेतकरी कष्टकरी कुटुंबातून आलेलो आहोत, आपल्या सर्वांनाच या परिस्थितीची जाणीव आहे. आणि मातोश्रींनी हे कार्य करत असताना शेवटच्या कालावधीमध्ये जवळजवळ 7-8 वर्ष त्यांना थोडंसं एका जागी स्थिर पडून राहावं लागलं. पण त्या काळामध्ये आजच्या या कलियुगामध्ये आदर्शवत उदाहरण म्हणून आपण सर्वांनी त्याचा स्वीकार करावा अशी तुलसी देवींनी आपल्या आईची सेवा केली. आपण माता पित्यांची सेवा करणाऱ्या अनेक भक्तांची उदाहरणं सांगतो, ऐकलेली आहे. आपल्याला कुंडलिकाचं उदाहरण माहिती आहे, आपल्याला श्रावण बाळाचं उदाहरण माहिती आहे, आपल्याला अहिल्यादेवी होळकरांचं उदाहरण माहिती आहे की ज्यांनी आपल्या घरातल्या वडीलधाऱ्यांसह जनता जनार्दनाची सेवा केली. अशी अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत. परंतु तुलसी देवींनी या सांप्रत काळामध्ये
एक आदर्श उदाहरण ठेवलं. त्यांनी त्या कालावधीमध्ये स्वतःचा नावलौकिक अध्यात्म क्षेत्रामध्ये असताना कार्यक्रमांना जाणं टाळलं. बाहेरचे अनेक उपक्रम होतील तसेच पार पाडले, परंतु आपल्या आईच्या सेवेला त्यांनी प्राधान्य दिलं. बऱ्याच वेळेला काही धार्मिक कार्यक्रमाला आम्ही त्यांना निमंत्रित तर केलं. त्यांचं म्हणणं असायचं की मी दर्शनाला येऊन जाईल, पण फार काळ थांबता येईल असं नाही, आईच्या जवळ थांबावं लागतं. मला वाटतं दीदी तुम्ही जो आदर्श घातलाय तो आजच्या तरुण पिढीनं सगळ्या मुलं मुली सुना नातवंडांनी घ्यावा आणि वडीलधाऱ्यांची सेवा करून साक्षात परमेश्वराच्या सेवेचा पुण्यलाभ पदरात पाडून घ्यावा, अशी आदर्श सेवा आपण आपल्या द्वारा या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणून आपल्याला किती धन्यवाद दिले आणि या सेवेचं किती वर्णन केलं तरी ते अपूर्ण राहील असं मला वाटतं. पूजनीय मातोश्रींनी अर्थात जळगाव पाथर्डी तालुक्यात हे कुटुंब सोनईमध्ये स्थित झालं आणि इथे येत असताना त्यांनी नुसता उद्योग व्यवसायाने आपल्या प्रपंचापुरतं काम केलं नाही, तर परमार्थाचं काम केलं. आणि मला वाटतं या मातापित्यांनी वारकरी संप्रदायाला आमच्या या अध्यात्म सेवेला एक अत्यंत आदर्शवत सेवा करणारी साधिका आमच्या भगिनी तुळशी दिदी दिल्या. आणि म्हणून आज हे पुण्यस्मरण मोठ्या श्रद्धेनं भक्तिभावानं करत असताना दिदी आणि या सर्व परिवाराच्या मनामध्ये मातोश्रींची आठवण आहे, स्मरण आहे, परंतु त्यांचा आशीर्वाद घेऊन अखेर या दुःखातून बाहेर येऊन पुढे वाटचाल करायची, हेच आपल्याला शास्त्राने आणि संतांनी शिकवलेलं आहे. आज या निमित्तानं आवर्जून उपस्थित ज्यांनी रात्री सेवा या कार्यक्रमाच्या प्रत्यर्थ दिली असे आमचे गुरुबंधू हरिभक्तपरायण भानुदासजी महाराज शिरसाट, गायनाचार्य आवर्जून ज्यांना आदरपणे आग्रहपूर्वक बोलावून घेतलं असे राहुरी येथून उपस्थित राहिलेले आमचे सहकारी गायनाचार्य ऋषिकेशजी महाराज शेटे, मृदंगाचार्य आपल्या सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे विद्यार्थी आणि एक अत्यंत नव्या पिढीतील अभ्यासू गोड मृदंगवादक प्रसाद महाराज तरवडे, हार्मोनियमची सेवा देणारे वळण तालुका राहुरी येथून आलेले हरिभक्तीपरायण गोसावी बाबा, आवर्जून उपस्थित आमचे स्नेही हरिभक्तीपरायण के.एम. बाबा फाटके, बाळासाहेब पाटील लांडे, आमचे आकाश महाराज आळंदीवरून आले थे. आणि आताच नर्मदा परिक्रमा आमच्या या विद्यार्थ्यांना पूर्ण केली. आपण टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन. अतिशय अल्प वयामध्ये सुद्धा वारकरी संप्रदाय इतके चांगले साधक आहेत की तेच सांगितलं मी आपल्याला सुरुवातीला की हा संप्रदाय अशा सदहेतून काम करणाऱ्या साधकांवरती चाललेला आहे. आणि म्हणूनच तुळशी देवीचं कार्य, अशा साधकांचं कार्य संप्रदायासाठी फार आमचे बनकर महाराज असतील, आमचे दरंदरे पाटील असतील, आमच्या या सगळ्या बालिका हरिभक्तीपरायणांचे नवले महाराज इथे उपस्थित आहेत. आणि सगळ्या या बालिकांना बालगोपाळांना घडवण्याचं काम ताई ते उत्तम रीतीनं आपल्या जवळ पंचक्रोशीमध्ये या ठिकाणी ते करतायत. त्यांनाही मी खूप धन्यवाद देतो. सगळी वडीलधारी या बाजूला उभी असलेली आमची टाळकरी विडीकरी मंडळी, त्यामध्ये तोगे महाराज असतील, आमचे कैलास महाराज असतील, श्री ज्येष्ठ श्री इथे गाडेकर महाराज आवर्जून मातोश्रींच्या अर्थात वैकुंठवासी पूजनीय मातोश्री बाबूबाई नाकाडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ तुळशी देवीची आणि त्यांच्या परिवाराने, त्यांच्या सगळ्या आध्यात्मिक सहकार्याने आणि कौटुंबिक परिवाराने सुद्धा एकत्र येऊन आजचे पुण्यस्मरण साजरं केलं. या निमित्तानं महंत सुनेलगिरीजी महाराज, महंत गोपालगिरीजी महाराज, आदरणीय उदयनदादा, आमच्या सगळ्या दिदी आणि भगिनी, त्याचबरोबर उपस्थित सगळे साधू संत महंत ज्यांनी गोड साथसंगत केली ते कीर्तनकार, प्रवचनकार आणि टाळकरी गुणीजन, आणि त्याचबरोबर आपले सर्वांचे मार्गदर्शक पंढरनाथजी महाराज तांदळे, विविध भागातील प्रमुख मंडळी आदरणीय लिमसे पाटील, डॉक्टर शिरसाट साहेब असतील, आवड पाटील असतील, सगळीच मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित, आमचे सोनवणे पाटील मागं बसलेले आहेत, शिवाजी पाटील सरपंच, अशा अनेक स्नेही आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज हा कार्यक्रम संपन्न झाला. मातोश्रींनी जे काही पुण्यकर्म सत्कर्म केलं आहे, निश्चितपणे त्यांना परमात्मचरणी स्थान प्राप्त झालेलंच आहे, याती नास्त्यत्र संशय. तर त्यांचे आशीर्वाद दिदी असतील, संपूर्ण परिवार असेल, आणि त्यांनी जी नामसाधना केली त्या नामसाधनेच्या वाटेने जाणारे साधक असतील, त्या सर्वांनाच त्यांचा आशीर्वाद लाभो
आणि त्यांच्याप्रमाणे आपल्यालाही निष्ठेची तत्वाची साधना जीवनामध्ये काही घडो, सेवा घडो एवढी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. विठ्ठल